मी जान्हवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या आजची अबॅकस क्लास मध्ये। रोज प्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण डिव्हिजन शिकणार आहोत। ओके, मी सगळे एक्झाम्पल तुमच्या समोर राईट केलेले आहेत। आपण आज 1 डिजिटने 3 डिजिटला कसं डिव्हिजन करायचं हे शिकणार आहोत। ओके, मी सगळे एक्झाम्पल आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवणार आहे आणि बघणार आहे त्याचा आन्सर काय येतं ते। ओके, तुम्ही नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला डिव्हिजन कसं करायचं आपल्या अबॅकस शीटवर हे नक्की समजेल। ओके, आपले डिव्हिजन वरचे सगळे काही बेसिक एक्झाम्पल झालेले आहेत म्हणजे त्याच्यावर आपले लेक्चर झालेले आहेत। ते जर तुम्ही अटेंड केले तर तुम्हाला नक्की समजेल का डिव्हिजन कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला हळूहळू सगळं समजून जाईल। तुम्ही कंटिन्यू लेक्चर अटेंड करत जा म्हणजे तुम्हाला समजेल। ओके, मग सुरू करूया आपल्या फर्स्ट एक्झाम्पलला। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 456 डिवाइडेड बाय 2। हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे। 456 हा आपला डिव्हिडंड आहे, तो आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचा असतो। मग तो आपण ऍड करूया। ऍड केले आपण 456। ओके, आपला आता डिवायझर काय आहे तर 2 आहे। 2 ने आपल्याला या नंबरला डिव्हिजन करायचं आहे। ओके, मग आता बघूया फर्स्ट रॉड मध्ये किती आहेत हे 40। किती आहेत हे आपले 40 आहेत। ओके, मग 2 च्या टेबल मध्ये 40 येतात का तर येत नाही। मग 2 40 पेक्षा स्मॉल नंबर 2 च्या टेबल मध्ये कुठला आहे तर 2 टेन्स कुठला 2 टेन्स किती 20। मग 2 टेन्स मग 10 आपण ऍड करूया, हा 1 आणि हा 0 10। मग लेस आपण 2 करूया। ओके, लेस केले 2। आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, आता हे किती राहिले आपल्याकडे 20। आता किती राहिले 20। मग परत आपण ऍड करूया हे 10 आणि हा 0। ओके, मग लेस आपण 20 करूया। लेस 20 केले। ओके, आता आपल्याकडे किती आहेत हे किती आहेत हे 50 आहे। किती आहेत हे 50। मग 50 पण पॉसिबल नाही। मग 50 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे 2 टेन्स 20। 2 टेन्स 20। मग 10 आपण ऍड करू, 1 आणि हा 0 10 आणि लेस आपण किती करायचे आहे 20। 20 लेस केले। आता आपल्याकडे किती राहिले हे किती राहिले हे 30 राहिलेले आहे। मग परत तेच 2 टेन्स 10 आपण ऍड केले इकडे 10 आणि हा 0 10 आणि लेस 20 केले आहे। ओके, आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत तर हे किती आहे 60। किती राहिलेले आहे 60। मग 2 च्या टेबल मध्ये 60 येतात का आपण बघूया। 8 जा 16 2 8 जा किती 16। मग 8 आपण ऍड करूया आणि लेस 16 करूया। ओके, लेस 16 केले। इकडे आपलं 0 आलेला आहे म्हणजे इकडे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं 2 to 8। 2 to 8 हे आपलं आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करूया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लियर करूया। फर्स्ट एक्झाम्पल आपला सॉल्व करून झालेला आहे। सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया आपण। सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 515 डिवाइडेड बाय 5। हे आपलं एक्झाम्पल आहे। 515 आपला डिव्हिडंड आहे, मग तो आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया। ऍड केला आपण 515। आपला डिवायझर काय आहे 5 हा आपला डिवायझर आहे। मग आपण 5 ने या नंबरला डिव्हिजन करूया। ओके, हे किती आहेत आपल्याकडे 50। या रॉडवर किती आहे 50। मग 5 च्या टेबल मध्ये 50 येतात का तर 5 10 जा 15 10 आपण ऍड करूया, हा 1 आणि हा 0 10। मग आपल्याला 50 लेस करायचे आहे। 50 लेस केले आपण। आता आपल्याकडे किती राहिलेले आहे 15। किती राहिलेले आहे 15। मग 5 च्या टेबल मध्ये 15 येतात का तर 5 3 जा 15। मग 3 आपण 5 3 जा मग 3 आपल्याला ऍड करायचा आहे, हा 0 आणि हा इकडे 3 आपण ऍड केले
लेस 15 केला आपण, इकडे 0 आलाय म्हणजे हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं 103. 103 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 674 डिवाइडेड बाय 2. हे आपलं एक्झाम्पल आहे. 674 हा आपला डिव्हिडंड आहे, मग तो आपण आपल्या अबॅकस शीट वर ऍड करूया. ऍड केला आपण. ओके, आपला डिवाइजर काय आहे 2, म्हणजे 2 ने आपल्याला या नंबरला डिव्हिजन करायचं आहे. ओके, आता हे किती आहे आपल्या रॉडमध्ये 60. तर तुमच्या टेबल मध्ये 60 येत नाही. मग 60 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे किती, तर 2 10 जा 20 हा स्मॉल नंबर झाला 60 पेक्षा. 10 जा मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10. ओके, मग आपल्याला किती करायचे आहे लेस 20 करायचे आहे. ओके, लेस 20 केलेले आहेत आपण. ओके, आता किती राहिले आपल्याकडे 40. किती राहिलेले आहेत आपल्याकडे 40. तर 40 पण तुमच्या टेबल मध्ये येत नाही. मग तोच फॉर्म्युला म्हणजे 2 10 चा 20, 10 जा मग तोच 10 आपण याच रॉड मध्ये करतोय. मग त्याच रॉड मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. 10 जा 20 लेस 20 करायचं आहे. केले. आता परत आपल्याकडे 20 राहिलेले आहेत. मग परत 2 10 जा 20 लेस 20 केले. ओके, लेस 20 केले. आता आपल्याकडे किती राहिलेले आहेत हे 70. किती राहिलेले आहेत 70. तर 2 च्या टेबल मध्ये 70 येत नाही. मग परत 2 10 जा 20 10 हा 1 आणि हा 0 10 आणि लेस 20. ओके, केले. आता आपल्याकडे किती राहिले हे 50 राहिले. किती राहिले 50. 50 पण नाही. मग परत 2 10 जा 20 हा 1 आणि हा 0. आता लेस 20 करू आपण. लेस 2 चा फॉर्म्युला यूज केला. आता परत 30 पण नाही. मग किती परत 2 10 जा 20 हा 1 आणि हा इकडे 0. लेस 20 करूया. लेस 20 केले आपण. ओके, आता आपल्याकडे किती राहिलेले आहे 14. तर 14 हे किती राहिलेले आहे 14. तर 2 च्या टेबल मध्ये 14 येतात का, तर 2 च्या टेबल मध्ये 14 येतात. 2 7 जा 14. 2 7 जा मग 7 आपण ऍड करूया आणि लेस 14 करूया. ओके, लेस 14 केले. आता इकडे 0 आलं म्हणजे हे आपलं आन्सर आहे. ओके, आन्सर काय आहे आपलं 337. हे आपलं आन्सर आलेला आहे 337. हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 342 डिवाइडेड बाय 3. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. आपला डिव्हिडंड काय आहे 342. मग तो आपण आपल्या अबॅकस शीट वर ऍड करूया. ऍड केला आपण. आपलं डिव्हायजर काय आहे 3. ओके, म्हणजे 3 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, हे किती आहेत आपल्याकडे 30. किती आहेत 30. मग 3 च्या टेबल मध्ये 30 येतात का, तर 3 10 जा 30 हा 1 आणि हा 0 10 आणि लेस आपण 30 करूया. ओके, आता हे किती आहे हे किती आहेत आपल्याकडे 40. तर 40 3 च्या टेबल मध्ये येत नाही. मग 40 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर 3 10 जा 30. मग 10 आपण ऍड करूया. 1 आणि हा 0 10 आणि लेस आपण 30 करूया. ओके,
अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आजची सगळे एक्झाम्पल आपली बघून झालेली आहेत. आपण 1 डिजिटने 3 डिजिटला डिव्हिजन केलेलं आहे. सगळी एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह केलेली आहेत आणि त्याचे आन्सर काढलेले आहेत. ओके, अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.